पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर. महायुतीतील आमदारांना रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे. बीडच्या जिल्हा कारागृहात कराडची रवानगी. हत्येच्या गुन्ह्यात आज केस कोर्टात हजर करणार. आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोका अंतर्गत कारवाई. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक. समर्थकांकडून अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. जखमी समर्थकाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. कराडच्या कुटुंबियांकडून 13 तासानंतर परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे. मागण्यांचं निवेदन पोलिसांना दिलं. आजच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. परळीत व्यापारी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक. परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप. कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी. धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा. मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी. बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना. कुणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करणार. चौकशीत नावं येईल त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही. 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदारांकडून फडणवीसांबाबत नाराजी. मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती. दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता. बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष. देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले, पण तडीपार गृहमंत्री झाला नाही. अमित शहांनी केलेल्या टीकेला शरद पवारांकडून प्रत्युत्तर. शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतल्याची ही टीका. तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल. पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलारांचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं तर बोरिवलीत 100 खाटांचं रुग्णालय उभारणार. परिवहन मंत्र्यांची घोषणा. कुटुंबियांसाठी मोफत उपचारासह 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्य शासनाकडे. महाकुंभच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविकांकडून गंगा आणि संगमात पवित्र महास्नान. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ट्विट करत शुभेच्छा.